राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची खलबतं सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा केलेली आहे। जे.पी. नड्डा यांच्याशी दीर्घ अशी चर्चा झालेली आहे। चौथा उमेदवार भाजप राज्यसभेच्या निवडणुकीत देण्याची शक्यता आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया। गणेश, काय भाजपची स्ट्रॅटेजी शिजते किंवा त्याच्यावर चर्चा होती? उमेदवार आहेत ते घोषित करायचे, कारण की 8 तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करायचा आणि यासाठीच भाजपची खलबतं सुरू आहे। तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दिल्लीमध्ये जाऊन वरिष्ठांबरोबर ही चर्चा झाल्याचं आहे, ती सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र ज्या पद्धतीने ज्या जागा आहेत त्यामध्ये एक काँग्रेसला तर 2 आहे ते मित्र पक्षाला जातील आणि 3 भाजपकडे येतील। मात्र चौथा जो उमेदवार आहे तो उभा करण्याचा भाजपची रणनीती ठरलेली आहे, कारण की काँग्रेसचे काही लोक आहेत ते भाजपच्या संपर्कात गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे आणि त्याच पद्धतीने राज्यसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच ही टीम आहे ती फोडण्याचा प्रयत्न आहे तो भाजपकडून केला जाईल असं देखील म्हटलं जाते। त्यामुळे चौथा उमेदवार आहे तो देखील आता राज्यसभेमध्ये भाजप देईल आणि त्यामुळे कुठेतरी काँग्रेसची मतं आहेत ती फुटली जातील असं नक्कीच या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।